नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. संवेदना, सजगता, सहानुभाव आणि कायद्याच्या ज्ञानाचं बळ अशा गोष्टी जेव्हा एका हाती एकवटतात तेव्हा उत्तम काम उभं राहत असल्याचं आपण पाहतो, आपण अनुभवतो. कायद्याचं ज्ञान आणि सामाजिक भान असं दुहेरी व्यक्तिमत्व लाभलेल्या सखी आजच्या आपल्या कार्यक्रमात आपल्याशी गप्पा मारायला आल्या आहेत. व्यवसायानं त्या वकील आहेत आणि वृत्तीनं सामाजिक भान असणाऱ्या, समाजासाठी आपलं उत्तरदायित्व जाणून सातत्याने कार्यरत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते आहेत. ॲडव्होकेट भाग्यश्री काळे. नमस्कार. भाग्यश्रीताई, कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत. वकिली आणि ह्या वकिलीचा, कायद्याच्या ज्ञानाचा हात धरून समाजासाठी जे जे काही करता येईल ते तुम्ही तुमच्या करिअरच्या, तुमच्या कामाच्या अगदी सुरुवातीपासून करत आहात. खरं तर लहानपणापासून हा गुण तुमच्याकडे आहे. तर या दोनही गोष्टी तुमच्या जाणून घ्यायच्या आहेत, तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमचा जो कामाचा प्रवास आहे तो. वकिली हे क्षेत्र जे तुम्ही तुमचं करिअर म्हणून, व्यवसाय म्हणून निवडलंत, खरं तर त्याच्या आधी तुम्ही कम्प्युटर सायन्समध्ये BSc झाला होतात. तर एकदम तुमच्या कामाचं हे क्षेत्र कसं काय वळलं किंवा दुसरा मार्ग हा वकिलीचा कसा काय निवडलात? असं पाहायला गेलं तर माझं शालेय शिक्षण सगळं 10वीपर्यंतचं शिक्षण जेव्हा पूर्ण झालं, त्यानंतर 11वी-12वीला जेव्हा ॲडमिशन घ्यायची वेळ आली तेव्हा मग आता कोणता विषय घ्यायचा, तर मी सायन्सची निवड केली. सायन्सची निवड केल्यानंतर आमच्या नवीनच शाळेमध्ये, कॉलेजमध्ये बायफोकल नावाचा एक नवीन विषय सुरू झाला होता. आणि त्या बायफोकलमध्ये आपल्याला कम्प्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स असे 2 विषय घेता येतात. त्यामध्ये बायोलॉजी स्किप करायला लागतं. तर ते स्किप केल्यानंतर मी कम्प्युटर सायन्सचा विषय घेऊन पुढची डिग्री केली. कारण कम्प्युटर सायन्स हा नवीन विषय असल्यामुळे मला त्यामध्ये कुतूहल पण वाटत होतं आणि कौतुक पण वाटत होतं. आणि शिक्षकांच्या सांगण्यावरून मी कम्प्युटर सायन्स हा विषय घेतला. मग पुढे 12वीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर मग आता पुढे करिअरसाठी काही ऑप्शन आहे का, करिअरचा विचार करण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा मला असं वाटलं की इंजिनिअरिंग आपण करावी. पण घरची परिस्थिती कशी थोडी बेताची असल्यामुळे, वडील एकटेच कमवते असल्यामुळे, वडिलांचा एक छोटासा व्यवसाय होता घराशेजारी हॉटेलचा, त्यामुळे आम्ही 3 भावंड, तिघांचाही खर्च पेलवण्यासारखा नव्हता. मग मी थोडा इंजिनिअरिंगचा विषय थोडा बाजूला ठेवला आणि BSc कम्प्युटर सायन्सला, कम्प्युटर सायन्सचा बेस असल्यामुळे BSc कम्प्युटर सायन्सला ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेतल्यानंतर मग BSc कम्प्युटर सायन्सची पर्यंतची जी डिग्री होती ग्रॅज्युएशनची ती पूर्ण केली. डिग्री झाल्यानंतर लगेचच लग्न झालं. लग्न झाल्यानंतर माझे जे यजमान आहेत, मिस्टर आहेत, त्यांची इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च येथे नुकतीच भारत सरकारतर्फे कृषीशास्त्रज्ञ म्हणून जोधपूर राजस्थान इथे नियुक्ती झालेली होती. मग लग्नानंतर मी त्यांच्याबरोबर जोधपूरला शिफ्ट झाले. शिफ्ट झाल्यानंतर एक वर्षभरातच पहिलं अपत्य आम्हाला झालं. आणि मग घरातली जबाबदारी सगळं करता करता मी त्यांच्यासोबत होते, घरापासून लांब होते. 1 वर्षभर तिथे गेल्यानंतर इन सर्व्हिस PhD करण्याकरता माझे मिस्टर कर्नाल हरियाणा येथे गेले. त्यांची PhD पूर्ण झाल्यानंतर पुन्हा ते राजस्थान येथे जिथे ओरिजिनल पोस्टिंग आहे तिथे आले. तिथे आल्यानंतर मग मुलगा लहान होता, घरातली जबाबदारी होती, घरापासून लांब होतो, आधार असा कोणाचाच नव्हता. मग बाहेर पडण्याचा विचार असा मी तेव्हा केला नाही की करिअरसाठी आपण कुठेतरी बाहेर पडावं. आणि मग असाच प्रवास चालू असताना मुलगा थोडा मोठा झाला, 4-5 वर्षाचा कळता झाला, शाळेत जाऊ लागला. पण नंतर असा विचार केला की आता कुठेतरी आपण बाहेर पडायला हवं. मग त्यानंतर मी तिथे जोधपूरमध्ये 1 वर्षभर स्कूलमध्ये टीचिंगचा जॉब केला आणि मुलांचे घरगुती ट्युशन्स वगैरे पण घेतले.
त्यानंतर योगायोगाने माझ्या मिस्टरांची बदली राजगुरुनगर येथे कांदा व लसूण संशोधन केंद्र येथे झाली. तिथे आल्यानंतर जेव्हा आम्ही जोधपूरला होतो तेव्हा पण आणि इथे आल्यानंतर पण असं म्हणजे आमच्या घरामध्ये पण जमिनीचे वगैरे खूप वाद चालू होते. जे बांधाचे वाद असतात, शेतांचे वाद असतात, भावकीचे वाद असतात, अशा प्रकारचे खूप सारे वाद चालू होते. मग अशा वादांमध्ये कायदेतज्ञ कोणी घरामध्ये नव्हतं, की वकिलीचा वारसा कोणाला नव्हता, वकील कोणी घरामध्ये नातेवाईकांमध्ये नव्हता. मग आम्हाला बऱ्याचशा अडचणी फेस करायला लागत होत्या. IQ माहिती जेवढी मिळते तेवढ्या माहितीवरच आम्ही पुढची प्रक्रिया करत होतो. बऱ्याचशा अडचणी येत होत्या, पण माझ्या मिस्टरांना एकदम तत्परतेने त्या गोष्टी समस्या सोडवण्याकरता लढताना मी पाहत होते. मला पण कुठेतरी त्यांना हातभार लावायची इच्छा होत होती, पण कायद्याचं मला पण पुरेसं ज्ञान नव्हतं आणि म्हणजे नातेवाईकांकडून पण ते ज्ञान मिळणं अपेक्षित नव्हतं, कारण कोणी कायदेतज्ञ नव्हते. जमिनीचे मॅटर्स वगैरे चालू होते त्यावेळेस प्रक्रिया काय असते, वकील, कोर्ट, ह्या सगळ्या गोष्टी एकदम नवीन घडत होत्या आयुष्यात. आणि तसं पुढे जेव्हा गोष्टी मॅटर्स वगैरे सॉल्व्ह होत गेले तर ते योगायोगाने मला जेव्हा समोरच्या व्यक्तीला पाहत होतो आपण तेव्हा त्यांच्याकडे बघूनही असं जाणवत होतं की आपल्याच घरामध्ये एवढे जर प्रॉब्लेम्स चाललेत तर गावामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये हे प्रॉब्लेम्स असतीलच. मग त्या सोडवण्यासाठी आपण पण काहीतरी हातभार लावायला पाहिजे. त्यांना ते पुरेसं ज्ञान कोण मिळवून देणार. मग योगायोगाने आमच्या राजगुरुनगरमध्ये लॉ कॉलेज पण होतं. आम्ही लॉला ॲडमिशन घेतलं. तशी माझ्या वडिलांची पहिल्यापासूनची इच्छा होती की मी पोलिसामध्ये वगैरे जावं. ते कायम सगळ्यांना सांगायचे की माझ्या मुलीला मी PSI करणार, पण काही गोष्टींमुळे ते शक्य झालं नाही. मग वर्दीचं आकर्षण पहिल्यापासूनच होतं. एक प्रॉपर युनिफॉर्म जो असतो त्याचं आकर्षण मला पहिल्यापासूनच होतं. वडिलांकडूनच ते उपजत आलं होतं. मग एक वकिलाचा काळा कोट, ते त्यांचं परखड बोलणं, त्यांचं चातुर्य, प्रत्येक गोष्टी ते कशा प्रकारे आकलन करतात, ह्या गोष्टीचं कुतूहल मला खूप जास्त होतं. मी लॉला ॲडमिशन घेतलं त्यावेळेस मी सेकंड टाईम प्रेग्नंट होते. दुसऱ्या मुलीच्या वेळेस प्रेग्नंट होते. मग सगळं करता ते सांभाळणं खूप अवघड जात होतं. म्हणजे घरातली जबाबदारी आली, मुलं आले, पुन्हा ते संसार आला, नातेवाईक आले, सगळे सणवार आले, सगळे साजरे करायचे, एकीकडे अभ्यास करायचा, मुलांची आजारपणं पाहायची आणि आपली डिग्री पूर्ण करायची. पण आईवडिलांची पहिल्यापासूनची जी शिकवण होती की कुठलीही परिस्थिती आली तरी पाय रोवून घट्ट उभं राहायचं, डगमगून न जाता त्या परिस्थितीला सामोरं जायचं. मग अशाही परिस्थितीत कठोर परिश्रम करून तारेवरची कसरत करून मी ती लॉची डिग्री पूर्ण केली आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांची सनद मिळवून मी वकिली करायला प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. एकाच वेळेला स्त्रीला जे अष्टावधानी असायला लागतं, अनेक गोष्टी सांभाळत संसारात पडल्यावर विशेषतः जे करायला लागतं तर ते आई वडिलांच्या संसारातलं जे निरीक्षण आहे, अगदीच मूलतः जर बघितलं तर हे सगळे तुमच्या करिअरसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि आवश्यक असलेले गुण आहेत. आकलन, निरीक्षण, चिकाटी आणि जिद्द. तर हे सगळे गुण जोडीला वकिलीसाठी आणखीन आवश्यक असलेले गुण हे लहानपणापासून तुमच्याकडे होते. तुमच्या करिअरमधून, शैक्षणिक करिअरमधून ते कधी जाणवत होतं की या गोष्टी माझ्याकडे आहेत? हो, असं जाणवत होतं. कारण लहानपणी मी शालेय स्तरीच्या ज्या वक्तृत्व स्पर्धा असायच्या त्यामध्ये माझा हिरहिरीने सहभाग असायचा आणि त्यामध्ये मला बरेचसे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. या व्यतिरिक्त पण वादविवाद स्पर्धा असतील, पाठांतर स्पर्धा असतील, चित्रकला, रंगभरण, अशी कोणतीही स्पर्धा असू देत त्यामध्ये मी कायम पुढाकार घ्यायची आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये मला बक्षीस मिळायचंच. आणि वक्तृत्वाचा चांगला अनुभव असल्यामुळे, चांगलं कौशल्य असल्यामुळे मला वकिली करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट क्रिएट झाला. आणि असं पाहायला गेलं तर लहानपणापासूनच तो वारसा, जो सामाजिक बांधिलकी असते ती लहानपणापासूनच तयार झालेली आहे. देशाप्रतीची बांधिलकी, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की वडिलांना आपल्या लेकीला पोलीस खात्यामध्ये गेलेलं पाहायचं होतं, जो थेट समाजाचे प्रश्न सोडवणारा किंवा एक रक्षणकर्त्याची भूमिका आपण म्हणतो ती आहे. अगदी मी लहान असल्यापासूनच खूप संवेदनशील होते. संवेदनशील म्हणजे मी जेव्हा लहान होते, मला आठवतं 5वी 6वीला असेल मी, आमच्या इथे एक वयस्कर बाबा यायचे, अगदी जे वारकरी वगैरे असतात त्या पद्धतीचे बाबा होते आणि ते काही ना काहीतरी मागायला दारोदारी आपले फिरायचे.
त्यांना लोक पैसे द्यायचे, पण मी त्यांना कधीही पैसा दिला नाही. मी त्यांना उलट घरी जेव्हा आईकडून हट्टाने गरम गरम चपाती घेऊन त्यांना नेऊन द्यायचे आणि ती चपाती जेव्हा ते बाबा आनंदाने खायचे तेव्हा माझ्या मनाला एक आपसुकच एक समाधान लाभायचं की मी काहीतरी करतेय बाबा. आणि तेव्हाच मनात ठरवलं होतं की नाही, मोठं होऊन आहे ना आपण ह्या लोकांसाठी काहीतरी करायचंय. असे जे दुर्लक्षित घटक आहेत, दुर्बल घटक आहेत, ज्यांना खरंच आधाराची गरज आहे, अशा लोकांना आधार आपण द्यायचा आहे. पण मग तो कसा, मग तो हळूहळू हळूहळू एक एक गोष्ट घडायला लागली आणि ते बाबा नंतर यायचे बंद झाले. पण ती जी मनात जी आत्मीयता तयार झाली होती अशा लोकांविषयी, ती काही स्वस्त बसून देत नव्हती. तर त्याला काहीतरी पुश मिळायला लागतो. आणि माझ्या बॅगमध्ये ना कॉलेजला जाताना, स्कूलला जाताना कायम चॉकलेट्स असायचे. कोणी काही पैसे मागायला आलं की मी त्यांना कधी पैसे दिले नाही. मी त्यांना एक चॉकलेट हातामध्ये ठेवायचं आणि बाळा शाळा शिक, तुझं कल्याण होईल, एवढं उत्तर माझं त्यांना असायचं. असं करता करता वय वाढत गेलं, आपोआप जाणीव होत गेली काही गोष्टींची आणि बऱ्याचशा गोष्टी मी नकळतपणे हातातून घडायला लागल्या की लोकांना मदत करणं, त्यांचे प्रश्न सॉल्व करणं, आत्मीयतेने लोकांची चौकशी करणं, त्यांना आधार देणं. लग्नानंतर पण मी असं पाहिलं की लग्नानंतर पण आमच्या घरचं जे वातावरण होतं ते अशाच पद्धतीने होतं. सासू सासरे जे होते त्यांना पण समाजाविषयी, आमच्या घराशेजारी ज्या ठाकर वस्ती आहेत, जे आदिवासी लोक आहेत, त्यांच्याविषयी खूप आत्मीयता होती. तेही लोक त्या लोकांसाठी खूप काम करत होते. या गप्पा भाग्यश्रीताईंची वाटचाल याविषयी आपण जाणून घेणार आहोत, पण आता घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. सामाजिक कार्यकर्त्या आणि व्यवसायानं वकील असलेल्या भाग्यश्री काळे आपल्याशी गप्पा मारतायत. जसं तुम्ही म्हणालात की तुमच्या सासरून सुद्धा एक सजगतेची आणि संवेदना आणि सहवेदनेची जी जाणीव आहे ती तुमच्या घरी पण होती. जो तुमचा मूळ पिंड आहे त्याला सपोर्ट करणारी होती. कुठल्या प्रकारचं वातावरण जे तुम्हाला खरंच पोषक ठरलं तुमच्यामधल्या बीजाचा वृक्ष होण्यासाठी, ते नेमकं कशा पद्धतीचं होतं? मी जसं म्हटलं की आईवडिलांनी कधीही गरीब श्रीमंत असा दुजाभाव केला नाही, तसा माझ्या सासरकडच्यांनी पण कधी असा दुजाभाव केला नाही. माझ्या सासूबाईंनी कधी पाहुणा घरी आला की तांब्याभर पाणी आणि गोडभर चहा दिल्याशिवाय त्याला कधी पाठवलं नाही. अगदी वाटेचं वाटसरू जरी आला तरी त्याला प्रेमाने पाणी देणं, चहा देणं, जेवणासाठी विचारणं, त्यांना हे करताना आम्ही पाहत आलो आणि तेच आमच्या अंगीवळणी पडलं. त्यांच्या मागे आम्ही पण ह्या गोष्टी आपसुकच करायला लागलो. आणि असं सगळं चालू असताना माझ्या सासूबाई ज्या आहेत, म्हणजे माझे मिस्टर आणि सासूबाई, ह्या दोघांनी आमची जी घराशेजारची जी आदिवासी वस्ती होती, ठाकरवाडी होती, तिथे शाळेची सुविधा नव्हती. शाळाबाह्य मुलांचं प्रमाण खूप जास्त होतं. मग ह्याच्या ठिकाणी माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या सासूबाईंनी स्वतः प्रयत्न करून, पाठपुरावा करून, अगदी सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन तिथे अंगणवाडी तयार व्हावी यासाठी खूप प्रयत्न केले आणि पर्यायाने तिथे अंगणवाडी सुद्धा तयार झाली आहे. मुले आता तिथे शिक्षणही घेत आहेत, त्यांना आनंदाचा शिधाही मिळत आहे आणि ज्या माता आहेत, गरोदर माता आहेत, त्यांनाही तिथे त्यांचं व्यवस्थित संगोपन केलं जात आहे. मुलांचं कुपोषण जे होतं ते कुपोषणाचं प्रमाण आता तिथे कमी झालेलं आहे. आणि ह्याबरोबरच जे आदिवासी जे लोक असतात, ठाकरवस्तीची जी लोक असतात, त्यांचा कसं डॉक्टरकडे जाण्याचा कल थोडा कमी असतो. त्यांचा विचार म्हणजे डॉक्टर नाही, पण बाकीचे जे तंत्र मंत्र ह्यावर त्यांचा जास्त विचार हे असतो, विश्वास असतो आणि त्याच दृष्टीने ते जातात. डॉक्टरकडे जाण्याचा विषय नाही कधीच. मग अशामुळे त्यांचं प्रीमॅच्युअर बर्थ असेल, गरोदर मातांचं निधन असेल किंवा कुपोषण असेल, अशा प्रकारच्या गोष्टी खूप घडत होत्या. मग अशा लोकांना त्यांनी स्वतः दवाखान्यात त्या घेऊन जायच्या, त्यांचे औषधोपचार करायचे आणि त्यातून मग त्यांना हळूहळू डॉक्टरकडे जायची त्यांनी सवय लावली. आता तिथे सगळे व्यवस्थित सुदृढ आहेत आणि कुपोषणग्रस्त भाग तो झालेला पाहायला आपल्याला मिळतो. त्याच पद्धतीने तोच वारसा जपून माझे मिस्टरसुद्धा सामाजिक कार्यामध्ये खूप अग्रेसर असतात. ते सामाजिक कार्य करताना त्यांचे जे शिक्षक आहेत, प्रोफेसर LD उपार सर आणि त्यांच्या मिसेस आहे स्वाती उपार मॅडम, ह्यांच्यासोबत जाऊन त्यांनी बऱ्याच ठिकाणी शाळांना भेट देऊन त्या मुलांना मार्गदर्शन करणं,
त्या मुलांना वह्या पुस्तकांचं वाटप करणं, त्यांना खाऊ देणं, त्यांना गरजूंना कपडे देणं, अशा पद्धतीचे उपक्रम त्यांच्यामार्फत केले जातात. त्यांच्या संस्थेमार्फत पण काही उपक्रम केले जातात. सासू सासरे जरी बेताची परिस्थिती जरी असली तरी पण त्यांनी त्यांच्या मुलांना खूप चांगलं शिकवलेलं आहे. माझे मिस्टर कांदा व लसूण संशोधन केंद्र येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. माझ्या नणंदबाई ज्या आहेत त्या बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये नर्स म्हणून, परिचारिका म्हणून काम करत आहेत. कोरोनाच्या काळात त्यांनी केलेली सेवा हा आमच्या पुढे खूप मोठा आदर्श होता. न थकता, न घाबरता त्या लोकांची सेवा करणं हे खूप मोठं त्यावेळेस आव्हान होतं, पण ते आव्हान त्यांनी पेलवलं आणि त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पुन्हा माझे जे दीर आहेत, छोटे दीर आहेत, ते देखील एका चांगल्या IT कंपनीमध्ये कामाला आहेत. घरची परिस्थिती बेताची असून सुद्धा मुलांना एवढ्यापर्यंत शिकवणं ही एक छोटी गोष्ट नाही आहे, पण ती साध्य मुलांनीही केली. याच पद्धतीचं वातावरण घडावं, याच पद्धतीने समाज घडावा, गरिबीतून शिक्षण घेऊन आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो ह्याचं ज्ञान आपण मुलांना द्यावं. आज मी सुद्धा लग्नानंतर जेव्हा ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलं, LLBला ॲडमिशन घेतलं, मलाही या गोष्टी अवघड वाटत होत्या. परिश्रम घेऊन मीही शिकले, पण मला साथही तेवढ्या लोकांची लाभली. खरं आहे. मिस्टरांची एक भक्कम आधार जो म्हणतात, आपण म्हणतो एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण माझ्या मागे माझा नवरा होता आणि ह्या नवऱ्याच्या हिमतीमुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकली आहे. सासू सासऱ्यांनी मला लग्नानंतर एवढ्या वर्षाच्या गॅपनंतर आपण शिक्षण घेतोय, आपल्याला पेलवेल का, आपल्याला जमेल का, हा एक विषय होता, पण त्यांनी कायम प्रोत्साहित केलं. तू करू शकतेस, तुझ्याच्याने होईल. एवढं प्रोत्साहन जरी मागे शाबासकीची एक थाप जरी बसली आपल्याला, तरी आपल्याला पुढे जाण्यासाठी आपोआपच त्याचा फायदा होतो. वकिली हा अन्य व्यवसायांसारखा व्यवसाय नाही आहे. त्याच्यामध्ये तुमचा एक भावनात्मक आणि बौद्धिक जाणीवा पण वेगळ्या अर्थाने तिथे सजग असायला लागतात. तर हा व्यवसाय वेगळा आहे म्हणजे नक्की काय आहे तुमच्या दृष्टीने, आणि तुम्हाला, तुमच्या स्वभावाला, तुमच्या वृत्तीला तो कशा अर्थाने सोयीचा आहे किंवा उपकृत आहे असं तुम्हाला वाटतं? वकिली व्यवसाय हा नक्कीच एक सामाजिक बांधिलकी असलेला आहे. आपण कायद्याला धरून जरी म्हटलो तरी ह्याचा संबंध डिरेक्टली जो आहे तो समाजाशी येतो, माणसांशी येतो, माणसांच्या प्रश्नांशी येतो. मी जसं म्हटलं, जसं मला घरामध्ये गावामध्ये वावरताना तिथल्या लोकांचे सामाजिक प्रश्न कळले, त्याला उत्तर कसं सोडता येईल हे कळलं. मग अशाच पद्धतीने वकिली क्षेत्रामध्ये येऊन आपण लोकांचे प्रश्न सोडवत असतो. गोरगरिबांना न्याय कसा मिळवून देता येईल, अन्यायाविरुद्ध आपल्याला वाचा कशी फोडता येईल, सामाजिक कार्य आपल्या हातून त्या माध्यमातून घडत असतं. एकंदरीत दोन्हींचा एक संबंध एकमेकांशी जोडलेला असतो. वकील हा माणसाशी, समाजाशी जोडलेला असतो आणि समाज हा वकिलाशी जोडलेला असतो. त्यामुळे मला हे क्षेत्र जास्त आनंददायी वाटलं. म्हणजे इंजिनिअरिंगपेक्षा पण माझं मन आता वकिलीमध्ये जास्त रमते. लोकांचे प्रश्न सोडवणे, त्या आत्मीयतेने समजून घेणे हे एका वकिलाचं कौशल्य असतं. संभाषण कौशल्य असेल किंवा एखाद्या प्रश्नाचं आकलन करून त्यावर समस्या काढणं आणि गोरगरिबांना न्याय मिळवून देणं, त्यांच्या पक्षकारांचं हित पाहणं, हे एका वकिलाचं खरंच तिथे कस लागतो. आणि प्रत्येक गोष्ट, प्रत्येक समस्या ही वेगवेगळ्या प्रकारची असते. वेगवेगळ्या प्रकारच्या समस्येशी डील करताना आपल्याला त्या पद्धतीने वाचनही करायला लागतं, त्या पद्धतीने आपल्याला त्यावर तो अभ्यासही करायला लागतो आणि त्यामधून आपल्याला त्या पक्षकाराचं समाधानही करून द्यायचं असतं. आणि त्या एखादी केस जेव्हा आपण जिंकतो किंवा एखाद्या पक्षकाराचा प्रश्न जेव्हा सुटतो, त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान आपल्याला दिसतं ते नक्कीच आपल्याला आशीर्वाद देण्यासारखं असतं. आणि तोच आशीर्वादाच्या जोरावर मग आपण अजून सामाजिक कार्य वाटचाल करू शकतो. वकिली असं जेव्हा आपण म्हणतो तर त्यावेळेला त्याचे जे 3 भाग आहेत, एक फॅमिली आहे, सिव्हिल आहे आणि क्रिमिनल, या तीनही क्षेत्रातला अनुभव तुमच्यापाशी आहे. तर हे वेगळं वेगळं काही तुम्हाला स्वतःला तयारी करावी लागते का, किंवा वेगळ्या पद्धतीने या 3 गोष्टी हाताळाव्या लागतात का? हो, नक्कीच. कारण ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कुटुंब, फॅमिली मॅटर्स म्हटलं,
फॅमिली मॅटर्समध्ये जे व्यक्तिगत जे प्रश्न असतात, व्यक्तिगत नातेसंबंधांवर जे प्रश्न असतात ते फॅमिली मॅटर्समध्ये सॉल्व्ह केले जातात. कुटुंब न्यायालयाचं आपल्याकडे भारतामध्ये कुटुंब आणि विवाह संस्था हे खूप महत्त्वाचे मानले गेलेले आहेत आणि ते टिकवणं खूप गरजेचं आहे. आजकाल नातेसंबंधांची आपण जर व्याख्या पाहिली तर डिवोर्सचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. घराघरामध्ये वाद आहेत, हिंसाचार आहे, नवरा बायकोंची भांडणं आहेत किंवा मुलांवरून काही प्रश्न असतात, त्यांचं सांभाळणं वगैरे, या सगळ्या प्रकारचे मॅटर्स जे असतात ते कुटुंब न्यायालयामध्ये सॉल्व्ह केले जातात. परस्पर सामंजस्याने किती आपल्याला सॉल्व्ह करता येईल हे आपण पहिलं पाहिलं पाहिजे. पण अगदीच त्यांचं नाही पटू लागलं तर कडवटपणा, त्यांचं जे वादविवाद आहेत ते मिटवून प्रेमाने त्यांना कसं मार्ग काढून देता येईल हे पण आपण पाहिलं पाहिजे. ह्याबरोबरच आपण हे सगळं करताना हाही विचार केला पाहिजे एका व्यक्तीने किंवा जेव्हा आपण वकिलाकडे अप्रोच होतो आणि वकिलांनीही मार्गदर्शन करताना हा विचार त्यांना पटवून द्यायला पाहिजे की तुम्ही हा निर्णय घेताय पण ह्यामुळे कुटुंबाचे किती नुकसान होते, तुमच्या मुलांचं किती नुकसान होते आणि ह्याबरोबरच समाजाचं किती नुकसान होते, ह्याचा भविष्यात पुढे जाऊन काय परिणाम होईल, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहायला गेल्या पाहिजेत. आणि सिव्हिल मॅटर्समध्ये पण एकतर भावकीतले वाद असतात, जमिनीचे वाद असतात, तर कोर्टापर्यंत त्या गोष्टी जाऊन नातेसंबंधांमध्ये दुरावा आणून जे ऋणानुबंध वर्षानुवर्ष आपण बांधलेले असतात ते असे क्षणाभरात तोडून आपण आयुष्यभराच्या प्रेमाला मुकतो. त्यापेक्षा सामंजस्याने पहिल्या गोष्टी सोडवाव्यात याकडे माझा कल जास्त असतो. एक समुपदेशकाची जी भूमिका असते ती निभावावी असा तुमचा स्वतःचा एक कल जाणवतो आहे यातून. हो, समुपदेशकाचीच भूमिका पहिले आपण निभावावी. नाही त्यांना त्यातून मार्ग सापडला तर मग पुढे कोर्टाच्या कायद्यानुसार आपण जे आहे ते प्रोसिजर प्रमाणे आपण करतो. दोषांना शिक्षा कशी होईल, कठोरातली कठोर शिक्षा कशी होईल आणि निर्दोषांची ह्यातून मुक्तता कशी होईल ह्याकडे वकिलाचा कल गेला पाहिजे. पक्षकाराचं हितही जपलं पाहिजे पण बरोबरच एक चांगला सामाजिक संदेश पण लोकांपर्यंत गेला पाहिजे. ह्या दृष्टीने प्रयत्न करणं मला आवडतं. भाग्यश्री ताईंकडून अशाच अनेक गोष्टी आपण जाणून घेऊया, पण आत्ता घेऊया एक छोटीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. भाग्यश्रीताई, कोर्टामध्ये वकिली क्षेत्रामध्ये 3ही पातळ्यांवरती तुम्ही काम करता. जसं आपण म्हटलं तर कुटुंब न्यायालय असेल, नागरी प्रश्न असतील किंवा गुन्हेगारीचं क्षेत्र असेल, या 3ही ठिकाणी वकील म्हणून ज्या वेळेला तुम्ही तुमच्या पक्षकाराची बाजू घेऊन उभं राहत असता किंवा ती केस लढवण्यासाठी तयारी करत असता तर त्याच्यासाठी म्हणजे प्रत्येकासाठी स्वतंत्रपणाने वेगळी वेगळी काही गुणवैशिष्ट्य किंवा कौशल्य स्वतःमध्ये तयार करावी लागतात किंवा अनुभवांती स्वतःला तसे पैलू पाडावे लागतात असं काही वाटतं का? हो, अगदीच. हे करणं खूप गरजेचं असतं कारण प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक समस्या ही वेगवेगळ्या प्रकारची असते आणि त्यावर निघणारे तोडगेही वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि मग एखादी समस्या सोडवण्यासाठी आपल्याला त्या गोष्टीचं पूर्ण आकलन करायला लागतं. त्यावर एक सूक्ष्म निरीक्षण करून त्यावर आपल्याला काय करता येईल ह्याचा अभ्यास पुरेपूर करायला लागतो आणि त्या अभ्यासाअंती त्या ज्या गोष्टी आहेत त्या कोर्टासमोर मांडता पण आल्या पाहिजेत. त्या पद्धतीचं आपलं संभाषण कौशल्य पण पाहिजे, एक चातुर्य पण पाहिजे, एक चौकस बुद्धी पण पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करून आपण त्या गोष्टी जेव्हा कोर्टासमोर मांडतो त्यावेळेस नक्कीच आपल्या पक्षकाराच्या हिताचे निर्णय आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. किंवा जोडीला धैर्य ही लागतं. धडाडी. कारण जसं तुम्ही म्हणता की क्रिमिनल केसेस सुद्धा ज्या वेळेला तुम्ही हाताळत असता त्यावेळेला एक वेगळी ताकद स्वतःपाशी असणं मला वाटतं अभिप्रेत असेल. हो, एक न डगमगता अगदी धैर्याने जेव्हा आपण पुढे जातो त्यावेळेस आपोआपच आपल्या पक्षकाराला सुद्धा हिंमत मिळते. काही पक्षकार अगदीच कायद्याचं पूर्ण ज्ञान नसतं, पूर्णतः डिपेंड जे असतात ते वकिलावर असतात. त्यामुळे वकील जे करेल तेच, मग त्या पक्षकारांचं हित जपायचं आपल्याला. त्यासाठी धडाडी, धैर्य, चातुर्य, चौकस बुद्धी, आकलन क्षमता, संभाषण कौशल्य, टीमवर्क ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये आत्मसात आपण करायला पाहिजेत आणि जेव्हा त्या आपण आत्मसात करू त्यावेळेस नक्कीच आपल्या पक्षकाराला न्याय मिळवून द्यायला आपण सक्षम झालेला असतो. तुम्ही एका वळणानंतर सायबर लॉचा सुद्धा एक स्वतंत्र डिप्लोमा केलात, तर हा का करावा असं वाटलं आणि सायबर लॉ किंवा सायबर केसेस
हे नेमकं काय आहे हे आपल्या सख्यांना जर सांगितलं तर बरं होईल. सायबर क्राईमचा विषय, सायबर लॉचा विषय मी जेव्हा घेतला, कारण ही आता काळाची गरज बनलेली आहे. आजकालचं जग आहे ते सगळं ऑनलाईन झालेलं आहे. आपण पाहतो सगळे व्यवहार जे आहेत ते ऑनलाईन आहेत. पुन्हा सोशल मीडियाचा वापर जास्त झालेला आहे आणि अशा ह्याच्यामध्ये सायबर गुन्हेगारीचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे. आता सायबर गुन्हेगारी कोणत्या प्रकारची? महिलांविरुद्ध, बालकांविरुद्ध सांगायचं गेलं तर महिलांचे किंवा बालकांचे अश्लील चित्रफित बनवून किंवा त्यांचे फोटो काढून ते सोशल मीडियावर प्रसारित केले जातात, त्यांची बदनामी केली जाते. तर त्या पद्धतीने त्याला आळा घालण्यासाठी काही तरतुदी आहेत का कायद्याच्या? अशी गोष्ट कोणासोबत घडली तर आपल्याला कशा प्रकारे त्यावर तोडगा काढता येईल हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुन्हा काही खोडसाळपणे काही लोकांची बदनामी सोशल मीडियावर केली जाते. मग ह्यासाठी प्रतिबंध करण्यासाठी काही उपाययोजना आहेत का? पुन्हा त्यानंतर सांगायचं झालं तर महिलांना सोशल मीडियात बऱ्याचदा खोट्या फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांना फसवलं जातं, प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्या फसवणूक केली जाते. आर्थिक, मानसिक, शारीरिक प्रत्येक प्रकारचा अत्याचार महिलेवर होत असतो. मग ह्यासाठी न्याय कुठे मागायचा ह्या गोष्टी माहिती असणं, एक वकील म्हणून आणि एक सामान्य नागरिक म्हणून ह्या गोष्टींची जाणीव असणं खूप गरजेचं असतं. ही जाणीव कशातून होते? ते सायबर लॉ सारखा जो कायदा आहे हा ह्याचे जे गुन्हे आहेत ते इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 नुसार चालतात आणि ह्यामध्ये येणारे गुन्हे हे शक्यतो सायबर डेटा हॅकिंग असतात. मग ह्यासाठी दाद मागायची, मग त्यानुसार कायद्याच्या तरतुदी काय आहेत हे माहिती असणं खूप गरजेचं होतं. म्हणून मला हा लॉचा डिप्लोमा करणं खूप गरजेचं वाटलं आणि एक वकील म्हणून कायम तत्पर असणं, नवीन नवीन येणाऱ्या गोष्टी शिकत राहणं आणि कायद्यामध्ये होणाऱ्या नवीन नवीन गोष्टींचे अमेंडमेंट, नवीन नवीन जे कायदे येतात आपल्याला माहीत असेल तर आपण ते समाजापर्यंत पोहोचवू शकतो. त्यामुळे ते शिकत राहणं फार गरजेचं आहे. शिकण्याची प्रोसेस जी आहे ती कंटिन्यू सातत्याने चालू पाहिजे आणि वाचनही त्या पद्धतीने झालं पाहिजे. म्हणून मी या उद्देशाने सायबर लॉचा डिप्लोमा केला. प्रोफेशनल एथिक्स असा सुद्धा एक कोर्स केलाय. खरं तर हे काहीतरी वेगळं आहे असं वाटतं आहे. तर काय कोर्स आहे आणि हा का करावा असं वाटलं? जे मोठमोठ्या कंपन्या असतात त्यांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि बिझनेस इथिक्स म्हणजे त्यांच्या बिझनेससाठी, त्यांचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने रन करण्यासाठी काही इथिक्स, काही मॉरल्स शिकवले जातात. त्याच पद्धतीने वकिली करताना जेव्हा आपण कोर्टासमोर प्रेझेंट होतो, जेव्हा आपण वकील म्हणून एका पक्षकारासमोर प्रेझेंट होतो, आपण सहकाऱ्यांशी डील करतो, समाजामध्ये वावरतो, तिथे वावरत असताना काही इथिक्स, काही मॉरल्स पण आपण जपले पाहिजेत. ते मॉरल्स काय आहेत तर ते हे ॲडव्होकेट ॲक्ट 1961 नुसार आपल्याला हे प्रोफेशनल इथिक्स म्हणून काही व्हॅल्यूज आणि काही ऑब्लिगेशन्स दिले आहेत जे प्रॅक्टिस करताना एका वकिलाला पाळणे गरजेचे असते. आणि हे जर आपल्याकडून ह्याचं उल्लंघन झालं तर कधी कधी प्रोफेशनल मिसकंडक्टच्या नावाखाली आपल्याला प्रॅक्टिस करण्यापासून किंवा वकिली करण्यापासून वंचित पण ठेवलं जातं. त्यामुळे हे जपणं फार गरजेचं आहे. हे जपून आपली प्रॅक्टिस कशी करता येईल आणि आपलं ध्येय कसं करता येईल हे एका वकिलाने पाहिलं पाहिजे. याकरता हा कोर्स करणं पण खूप गरजेचं वाटलं मला. ही सतत नवं शिकण्याची जी उर्मी आहे ती स्वतःमध्ये कशी काय टिकवून ठेवता तुम्ही? वाचनातून एक आवड निर्माण होते, लिखाणातून एक आवड निर्माण होते. मला लिहायची पण खूप सवय होती. मी नवीन नवीन गोष्टी लिहिण्याचा पण प्रयत्न करत होते आणि मग अशाच पद्धतीने ड्राफ्टिंग आणि प्लेडिंग नावाचा एक कोर्स होता आमच्या लॉमध्ये. तोही कोर्स मी केला. आपण नॉर्मल लिहितो पण कोर्टाच्या लँग्वेजमध्ये कोर्टाला कोणत्या पद्धतीने लागतं, ते कशा पद्धतीने मांडता येईल, प्रत्येक प्रश्न कोर्टासमोर मांडताना त्याचं लिहिण्याची पद्धत, त्याची वाचण्याची पद्धत वेगळी असते. मग ती कशा पद्धतीने आपल्याला मांडता येईल हे मांडण्याकरिता हा लिगल ड्राफ्टिंगचा एक कोर्स असतो. तोही कोर्स मी केला. प्लीडिंगमध्ये आपण कोर्टासमोर प्रेझेंट करताना कुठल्या पद्धतीने प्लीड केलं पाहिजे, म्हणजे आपण जे म्हणतो आपण कोर्टाला विनंती करतो, कोणत्या पद्धतीने, कोणत्या दाव्यामध्ये, कशा प्रकारची विनंती आहे हेही आपल्याला समजून घेतलं पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टी काळानुसार आपल्याला शिकणं गरजेचं आहे. ही एकतर वकिलाची एक खूप मोठी गरज आहे. हे सगळं नॉलेज वकिलाला असणं खूप गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा समतोल बसावा म्हणून मी एक लिगल ड्राफ्टिंग आणि प्लेडिंग हा कोर्ससुद्धा केला. कुटुंब न्यायालयाचा जसं तुम्ही सुरुवातीला उल्लेख केलात, महिलांचे आजचे प्रश्न म्हणून कुठले विशिष्ट प्रश्न तुम्हाला जाणवत आहेत का आणि त्याच्याविषयी काय करायला हवं असं वाटतं आहे? स्त्री जगाची जननी आहे, संविधानाने तिला समानतेचा हक्क दिला आहे, पण ही खरंच स्त्री पुरुष समानता आपल्या समाजामध्ये आहे का?
आपण सध्या पाहायला गेलं तर आपली संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती आहे. स्त्रीचा दर्जा जर इथे असेल तर पुरुषाचा दर्जा नक्कीच तिच्यापेक्षा वरचढ राहिलेला आहे. आणि जेंडर डिस्क्रिमिनेशनच्या नावाखाली स्त्रीला कायम एका वेगळ्या नजरेनेच पाहत आलेले आहेत. मग ही इनइक्वॅलिटी का? जर संविधान तुम्हाला सांगते की स्त्री पुरुष समानता आहे, मग समाज त्या दृष्टिकोनातून स्त्रीकडे का बघत नाहीये? हा एक माझ्या मनात कायम प्रश्न होता. आपण कायम फक्त स्त्री सक्षमीकरण, सबलीकरण ह्याचे फक्त नाव घेत राहतो, कायदे बनवत राहतो, पण त्याची खरंच अंमलबजावणी होते का ते फक्त कागदोपत्रीच राहिलेलं आहे? हा एक मोठा प्रश्न मला जाणवत होता. जेव्हा आम्ही आदिवासी पाड्यांमध्ये फिरत होतो त्यावेळेस त्या स्त्रियांचे प्रश्न पण आम्हाला कळत होते. एकीकडे जी स्त्री आहे ती चंद्रावर चंद्रयान पोहोचवण्यापर्यंत मदत करते, हातभार लावतीये, पण दुसरीकडे स्त्री आहे तिला तिच्या हक्कांविषयी, तिच्या कायद्यांविषयी काहीच जागरूकता नाहीये. मग अशा स्त्रींना जागरूक करणं गरजेचं आहे, यांच्यासाठी कायदे बनवणं गरजेचं आहे. आणि संविधानाने सुद्धा एका स्पेशल, बऱ्याच लोकांना माहिती नसेल पण एका स्पेशल आर्टिकलमध्ये ह्याचा असा उल्लेख केलेला आहे की स्त्रीविषयी, महिलांविषयी आणि बालकांविषयी नवीन जर काही कायदा बनवायचा असेल तर ते संविधानाला अनुसरूनच असेल, ते अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन कधीच नसेल. त्यामुळे असे कायदे बनवणं काळाची गरज बनलेली आहे. स्त्री सक्षम होण्याकरिता, तिला तिचे हक्क मिळवून देण्याकरिता अशा प्रकारचे नवनवीन कायदे बनवणे, त्यामध्ये त्याची अंमलबजावणी करणे खरंच खूप गरजेचं आहे. आणि प्रथम मला असं वाटतं की घराघरामध्ये ह्या गोष्टी घडल्या पाहिजेत आणि जो पुरुषांचा दृष्टिकोन आहे, समाजाचा दृष्टिकोन आहे, तो प्रथम बदलायला हवा. जेव्हा तो दृष्टिकोन बदलेल तर आपोआपच ह्या कायद्याची अंमलबजावणी तिथे झाल्यासारखं होईल. आता जसं मी म्हटलं, आदिवासी पाड्यांमध्ये फिरताना तिथल्या महिलांचे प्रश्न खूप प्रकर्षाने जाणवू लागले. त्या लोकांनाही गरज असते आपण त्यांना आत्मीयतेने विचारावं, त्यांना आधार द्यावा. आणि जेव्हा ह्या गोष्टी आम्ही करायला लागलो तेव्हा हळूहळू त्या महिला ज्या आहेत त्या बोलत्या झाल्या आणि त्यांचे एक एक प्रश्न आमच्या समोर येऊ लागले. आता जसं भाग्यश्रीताई म्हणाल्या तसं वेगवेगळ्या स्तरासाठी, समाजातल्या वेगवेगळ्या लोकांसाठी त्यांचे अधिकार कायद्याने दिलेले कुठले आहेत याविषयी आपण यानंतर भाग्यश्रीताईंकडून जाणून घेणार आहोत. पण आत्ता घेतो आहोत एक छोटीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमात सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. कायदेतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या भाग्यश्री काळे यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत. भाग्यश्रीताई, महिलांचे प्रश्न आणि आदिवासी समाजाचे काही प्रश्न, समस्या, त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे हे तुम्ही आत्ता सांगत होतात. प्रकर्षाने कुठले महिलांचे प्रश्न आत्ता सोडवायला पाहिजेत आणि त्यासाठी तुमच्यासारख्या कायदेतज्ञांपासून माझ्यासारख्या आपल्या कार्यक्रम पाहणाऱ्या सगळ्या सख्यांपर्यंत प्रत्येकीची भूमिका काय असायला हवी असं तुम्हाला वाटतं? स्त्री जी आहे ती कुठलीही असो, शिक्षित असो, अशिक्षित असो, गावातली असो, शहरातली असो, नोकरीला जाणारी असो, घरी राहणारी असो, गृहिणी असो, प्रत्येकीला कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या अत्याचाराला, अन्यायाला सामोरं जावंच लागतं. मग ह्या अन्यायांना पण वाचा फोडायला पाहिजे. मग ते कौटुंबिक हिंसाचारापासून अगदी वर्कप्लेसवर होणाऱ्या सेक्शुअल हॅरासमेंटपर्यंत आपण केसेस पाहतो. महिलांवरचे जे लैंगिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक, भावनिक अत्याचार आहेत त्याचं प्रमाण वाढत चालले. मग अशा गोष्टींना वाचा जर फोडायची असेल तर एका स्त्रीला समजून घेणं गरजेचं आहे. स्त्रीने आपल्या समोर समजा कुठल्या स्त्रीवर अन्याय घडत असेल तर एक स्त्रीने जागरूक होऊन, स्वतः संवेदन राहून, संवेदनशीलता जपून त्या समोरच्या स्त्रीला मदत करायला हवी. तिला पुढे कायद्याचा मार्ग अवलंबवण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं. आणि आदिवासी पाड्यांमध्ये जेव्हा आम्ही फिरत होतो तिथे असं जाणवलं की त्या स्त्रियांचे जे प्रश्न आहेत, म्हणजे दिवसभर शेतामध्ये राबून यायचं, खूप कष्ट करायचं, मुलांचं संगोपन करायचं आणि रात्री दारू पिऊन येणाऱ्या नवऱ्याचा मारहाण सहन करायचा, हे अगदी अनेक घरांमध्ये सर्रास घडते. मग अशा ज्या स्त्रिया आहेत त्या काही वेळेस बोलायला घाबरतात. महिला ज्या आहेत आजकाल आतमध्येच स्वतःमध्येच विचार करत राहतात, पण त्या बाहेर व्यक्त व्हायला आणि त्यामध्ये कायद्याचा मार्ग अवलंबायला थोड्या घाबरतात. तर ह्यांना आपल्याला कसं प्रोत्साहन देता येईल ह्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे. आदिवासी स्त्रियांचं पाहायला गेलं तर त्यांना दिवसभराचे जे कमाई असते, जे 100-200 रुपये कमवतात, ते संध्याकाळी नवरे घेऊन जातात. मग स्वतःचं पैशांचं संवर्धन करण्यासाठी त्यांना काय करता येईल ह्यासाठी उपाययोजना, छोटे महिला सक्षमीकरण, सबलीकरण शहरी भागात होते, पण ते ह्या आदिवासी पाड्यांमध्ये, ग्रामीण भागांमध्ये कशा पद्धतीने करता येईल. छोट्या उद्योगांमध्ये महिलांना गुंतवण्यात यायला हवं. ते गुंतवण्यापासून त्यांना
करता येईल बाबा, त्यांच्याकडे एवढी संपत्ती, म्हणजे संपत्ती इन द सेन्स त्यांच्याकडे एवढी वनामधून येणारी संपत्ती आहे, निसर्ग संपत्ती आहे, निसर्ग साधन संपत्तीचा उपयोग करून त्या एखादा बिझनेस किंवा एखादा छोटासा उद्योग कसा सुरू करू शकतात ह्याबाबत त्यांना प्रोत्साहित करणं असेल, किंवा गरोदर माता असतील त्यांचं आरोग्य जपणं, त्यांना आरोग्याच्या सुविधा कशा पुरवता येतील इथपर्यंत आपण मार्गदर्शन त्यांना करू शकतो. कुमारी मातांचं प्रमाण वाढलेलं आहे. कुमारी मातांमध्ये असं होतं की मग ते गरोदर राहिल्यानंतर त्यांना पुरेशा आरोग्य सुविधा पुरवल्या जात नाहीत. पुन्हा त्यांना त्यांचे जे जन्माला येणारे बाळं असतात त्यांना पण त्या पद्धतीच्या सुविधा पुरवल्या जात नाहीत. मग त्यांना त्या कशा पुरवता येतील, शासनामार्फत त्यांच्यासाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत हे सांगून देणं. विधवा स्त्रिया आहेत, त्यांची मुलं आहेत, त्यांच्याकरता पण काही अनुदान शासनातर्फे दिलं जातं, त्याचा लाभ त्यांना कसा घेता येईल ह्या गोष्टी आपण ह्यामार्फत सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यापेक्षाही पुढे जाऊन मी असं म्हणेल की त्यांना एक समुपदेशन, कौटुंबिक हिंसाचाराला बळी न पडता किंवा कुठे मानसिक शारीरिक अत्याचाराला बळी न पडता आपण आपल्या अन्यायाला कसं वाशा फोडता येईल, बोलतं कसं होता येईल ह्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे आपण पाहिलं पाहिजे आणि त्यांना ती संधी दिली पाहिजे की ते आपल्यापर्यंत पोचवू शकतील. ह्या दृष्टीने माझा कायम प्रयत्न राहतो की मी त्यांना मार्गदर्शन करत राहील, त्यांचं समुपदेशन करत म्हणजे भाग्यश्री ताई, आपण असं म्हणू शकतो का की बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या स्तरातल्या महिलांना आपले प्रश्न हे सुटणारे नाहीच आहेत असं जे गृहीत धरण्याची सवय असते, किंवा कदाचित परंपरेने आलेली ती एक समजूत असेल की जे प्रश्न आहेत ते घेऊन आपणच मार्ग काढत त्यातून पुढे जायचं आहे, पण प्रत्यक्षात कायदा आणि काही प्रमाणात शासन हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला नक्की सहाय्यभूत असतं आणि ते सांगणाऱ्या योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणं किंवा योग्य व्यक्तीने त्यांच्यापर्यंत पोहोचणं महत्त्वाचं असतं जे काम तुम्ही करत आहात. आणि ह्या व्यतिरिक्त शासनाचा भरोसा सेल नावाचा एक खूप स्तुत्य उपक्रम आहे. यामध्ये पण ह्या कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, त्यांची बालकं आहेत किंवा ही बाल गुन्हेगार आहेत, महिला गुन्हेगार आहेत, यांच्याविषयी पण तिथे त्यांना समुपदेशन केलं जातं, वकिलामार्फत समुपदेशन केलं जातं, त्यांना आरोग्य सुविधा पुरवल्या जातात. कुमारी माता असतील, त्यांची बालकं असतील, यांना आरोग्य सुविधा वगैरे पुरवल्या जातात. यामध्ये पण खूप काम करण्याची माझी इच्छा आहे आणि मी भविष्यात नक्कीच ते काम करेल. भाग्यश्री ताई, या सगळ्या कामाबरोबरच शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक सजगता निर्माण करण्याचं मोठं काम तुम्ही करता आहात. मुळामध्ये तुमचं स्वतःचं कुटुंब, आई वडील, तुम्ही शेतकरी पार्श्वभूमी आहे, तुमच्या सासरी तुम्ही जसं म्हणालात तसे तुमचे जोडीदार हे सुद्धा कृषी शास्त्रज्ञ आहेत आणि शेतीशी संबंधितच आहे. तर तुम्हाला जवळून शेतकऱ्यांचे समस्या, प्रश्न म्हणून काय जाणवले आहेत आणि त्याची उत्तरं शोधायची असतील तर शेतकऱ्यांकडे कुठले मार्ग आहेत त्याच्यावरती, किंवा त्यांच्या हक्काचं संरक्षण जे आहे ते कायदा कशा पद्धतीने करतो? पीक वाढ संरक्षण कायदा आणि शेतकरी हक्क कायदा ह्या कायद्याअंतर्गत लोक जे शेतकरी आहेत ते पारंपरिक पद्धतीने शेती करत असतात. त्यांच्याकडे बऱ्याच प्रकारच्या धान्यांच्या, बियाण्यांच्या व्हरायटी असतात. जसं आपण आता राहीबाईंचं उदाहरण घेतलं, त्यांच्याकडे सीड बँक आहे. अशा सीड बँक्स किंवा अशा धान्यांच्या वगैरे ज्या पारंपरिक प्रजाती आहेत त्यांचं संवर्धन वर्षानुवर्ष करायचं काम जे आहे ते शेतकरी करत असतो. मग अशा पद्धतीने जेव्हा तो संवर्धन करतो त्याचे व्यावसायिक हक्क पण मग त्याला मिळायला पाहिजेत. मग हे व्यावसायिक हक्क त्याला कोणत्या पद्धतीने मिळतील तर ते मिळतात त्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉच्या राईट्सच्या माध्यमातून. ह्या प्रॉपर्टी राईट्सच्या माध्यमातून काय होतं, बौद्धिक संपदा जी असते, ही जी आपली बौद्धिक संपदा आहे तिचं संवर्धन, तिचं जतन करणं, त्याचे व्यावसायिक हक्क आपल्याला प्राप्त करणं हे आपल्याला साध्य करता येतं. शेतकरी जो पूर्वीपासून जो शेती करतोय त्याचं काहीतरी योगदान आहे शेतीमध्ये, त्याला पण त्याचे हक्क मिळायला पाहिजेत, त्याचं संवर्धन व्हायला पाहिजे. ह्या दृष्टीने या कायद्यामध्ये तरतुदी केलेल्या आहेत. पीक वाढ संरक्षण कायद्याअंतर्गत शासनामार्फत त्यांना फ्री ऑफ कॉस्ट त्यांचे जे धान्याच्या व्हरायटी असतील किंवा त्यांचे बियाणं असतील त्यांना नोंदणी केली जाते आणि त्या नोंदणीमार्फत त्यांना त्यांचे व्यावसायिक हक्क प्रदान केले जातात, जेणेकरून त्याचं जे आहे ते दुसरीकडे कुठे प्रोडक्शन वगैरे घेतलं
केलं जाऊ नये, ते फक्त त्या शेतकऱ्याच्या मार्फतच करण्यात यावं. त्याचप्रमाणे संशोधकांना, जे शास्त्रज्ञ, मी सांगितलं तसं माझे मिस्टर सुद्धा कृषी शास्त्रज्ञ आहेत, अशा शास्त्रज्ञांना काही अधिकार प्राप्त दिलेले आहेत. समुदाय आहे, सामुदायिक शेती केली जाते, त्या आदिवासी पाड्यांमध्ये ह्या ज्या समुदायाने शेती करतात त्या लोकांना सुद्धा काही अधिकार प्राप्त दिलेले आहेत, ह्या कायद्याअंतर्गत देण्यात आलेले आहेत. त्याचं जे संवर्धन आहे ते कशा पद्धतीने करता येईल, त्याची नोंदणी कशी करता येईल, पुन्हा शेतकऱ्यांचे हक्क काय काय आहेत हे सांगून देण्याचं काम, हे मार्गदर्शन करण्याचं काम मी या माध्यमातून करत असते. आणि जागतिक बौद्धिक संपदा दिनानिमित्त मी अगदी शेतकरी, विद्यार्थी, स्टेक होल्डर्स, विविध भागातले स्टेक होल्डर्स, पुन्हा शास्त्रज्ञ ह्यांना बौद्धिक संपदेचं जतन कसं करता येईल, शेतकऱ्यांना आणि महिलांना ह्यामध्ये कसं उतरता येईल ह्या विषयावर एक लेक्चरसुद्धा दिलेलं आहे. आणि ह्या माध्यमातून आदिवासी पाड्यांमध्ये फिरताना किंवा भीमाशंकर आदी नजीकच्या भागात फिरताना शेतकरी जरी भेटले मला तरी मी त्यांना ह्या पद्धतीचं मार्गदर्शन करत असते. अजूनही त्यांनी खूप कामं आणि खूप महत्त्वाच्या भूमिका निभावलेल्या आहेत, पण त्याविषयी जाणून घेणार आहोत एका विश्रांतीनंतर. सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. कायदेतज्ञ आणि विविध पातळ्यांवर समाजासाठी काम करणाऱ्या भाग्यश्री काळे यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत. आजच्या मुलांच्या किंवा आजच्या काळाबरोबरती मुलांच्या काही समस्यांमध्ये बदल झाला आहे का, आणि बालहक्कासाठी काय काय करता येऊ शकतं, काय काय संधी आहेत, काय काय सुविधा आहेत, याविषयी सांगा. मुलं जे आहेत ते आपल्या देशाचं भविष्य आहेत, त्यामुळे त्यांचं बालपण कोमेजून न जाता ते आनंददायी कसं बनवता येईल, त्यांना मूलभूत सुविधा आहेत त्या कशा पुरवता येईल ह्याकडे आपला कल गेला पाहिजे. आपण त्या पद्धतीने संवेदनशीलतासुद्धा आपल्या अंगी बाळगली पाहिजे. मुलांना मुलं आजकाल जे आहेत ती शाळेतही सुरक्षित नाही आहेत आणि शाळेबाहेरही सुरक्षित नाही आहेत. लैंगिक अत्याचाराचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलं आहे. मग ह्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध मुलांना जागरूक करणं, गुड टच काय असतं, बॅड टच काय असतं ह्याविषयी मुलांना जागरूक करणं, मुलांचे जे हक्क आहेत, संविधानाने मुलांना सुद्धा एका जाती, पाती, लिंग आणि त्यांची शारीरिक क्षमता ह्या व्यतिरिक्त जगण्याचा आणि जीवन आनंदाने उपभोगायचा एक संविधानाने अधिकार दिलेला आहे. याची जाणीव मुलांना करून द्यायला पाहिजे. मुलांना नुसतं प्रेशराईज न करता त्यांना आल्हाददायी जीवन देऊन त्यांचं भविष्य घडवण्यात आपण त्यांना हातभार लावायला पाहिजे. आणि जेव्हा आदिवासी आपल्या शहरी भागातील मुलांचा विचार सोडून जेव्हा आपण आदिवासी पाड्यांकडे जेव्हा वळतो तिथे शालाबाह्य मुलांचं प्रमाण खूप आहे. कारण एक तर मूलभूत सुविधांचा अभाव आहे, आरोग्य सेवांचा अभाव आहे, त्यामुळे शालाबाह्य मुलांचं प्रमाण पण खूप आहे, बालकामगारांचं प्रमाण खूप आहे. अशा मुलांना मुख्य प्रवाहात आणणं, शाळेमध्ये त्यांना अगदी शिक्षकांना ओढून मुलांना शाळेमध्ये घेऊन जाण्याची परिस्थिती आहे. तर मुलांना शाळेसाठी जागरूक करणं, शाळा शिकण्यासाठी प्रवृत्त करणं हे एक माझं मेन उद्दिष्ट आहे. आणि ह्या उद्दिष्टाच्या ह्याच्यावर मी त्यांना सारखं मार्गदर्शन करत असते की तुम्ही शाळेत जा आणि त्यानुसार पावलं उचलताना मला असं वाटतं की त्यांना सगळ्या सुखसोयी आपल्या मुलांकडे आहेत, पण त्या सुखसोयी त्यांच्यापर्यंत पुरवण्यात आपल्याला पुढाकार घ्यायला पाहिजे. आणि शासनाच्या येणारे जे प्रकल्प आहेत त्यांची माहिती त्यांना करून द्यायला पाहिजे. पुन्हा ज्या निवासी शाळा आहेत, वसतिगृह आहेत, त्यांची माहिती त्यांच्यापर्यंत पुरवायला पाहिजे. कारण काही मुलं जे आहेत वसतिगृहांमध्ये आहेत, शाळांमध्ये, बाकीच्या मुलांचं काय, ती आहेत ती बालकामगार म्हणून काम केली जातात. मुलींच्या बाबतीत तर खूप समस्या तिथे जाणवतात. मुली जेव्हा वयात येतात तेव्हा त्यांचं हायजीन महत्त्वाचं असतं, स्वच्छता महत्त्वाची असते, ती त्यांना कशा पद्धतीने जपता येईल ह्या गोष्टी त्यांना समजून सांगणं गरजेचं असतं. मुली ज्या आहेत त्या तिथली जी मुलं आहेत ती अशीच काही वेळेस काही पैशाच्या आमिषापोटी पालकांकडून विकत घेतली जातात आणि ती अशी मग भीक मागणे किंवा वैश्य व्यवसाय, देहविक्रीचा व्यवसाय ह्यामध्ये ढकलली जातात. मग त्या ह्याच्यातून मुलांना जर काढायचं असेल तर त्यांचं समुपदेशन गरजेचं आहे. त्या बालकांच्या पालकांचं सुद्धा समुपदेशन महत्त्वाचं आहे. ह्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असतो की ह्याला आपण कुठे तरी अडवू कसं शकतो.
आणि त्या पलीकडे जाऊन किंवा मुली जेव्हा वयात येतात तर एक जबाबदारी कोण सांभाळेल या हेतूने त्यांचं आहे ना लग्न करून दिलं जातं. बालविवाह कायदा जरी आपल्याकडे असला तरी आदिवासी पाड्यांमध्ये लवकर लग्न करून देण्याची प्रथा आहे. मग ते लवकर लग्न झाल्यानंतर मग ते मुलींना होणारा शारीरिक त्रास, मानसिक त्रास ह्या सगळ्यातून त्यांना जावं लागतं. लग्न लवकर झालं की मुलंही लवकर होतात. त्या पद्धतीने मुलीचं पूर्ण वाढ झालेली नसते. मग त्याकरिता त्यांना समुपदेशन करण्याची गरज आहे की तुम्ही लवकर लग्न करू नका. मुलींचं ॲक्च्युअली बेसिक शिक्षण तरी पूर्ण, मुली खूप हुशार आहेत, मुलंही खूप हुशार आहेत, पण ह्या अशा घरच्यांच्या ज्या प्रवृत्ती आहेत त्याच्यामुळे मुलं कशी थोडी डायव्हर्ट व्हायला लागलेली आहेत. मी जसं म्हटलं की वसतिगृहामध्ये शाळेमध्ये मुलं आहेत, 10वीपर्यंतचं शिक्षण झालं, मग तिथून पुढे काय करणार? सगळीच मुलं उच्च शिक्षण घेत नाही आहेत. मग चुकीच्या संगतीमध्ये येऊन ते जे आहेत शॉर्ट टर्म सक्सेससाठी, शॉर्ट टर्म मनीसाठी ते वेगळ्या मार्गाला जात आहे. बाल गुन्हेगारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. ह्या मुलांना उचलून जे आहेत शहरी भागामध्ये हॉटेलमध्ये वगैरे कामासाठी ठेवलं जात आहे, भीक मागायला ठेवलं जात आहे. मग त्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येईल? बालकांचे हक्क काय आहेत ते त्यांनी कसे जोपासले पाहिजेत आणि पालकांचे पण त्यांच्याप्रती काय भूमिका असली पाहिजे, ह्या सगळ्यांचं एक ओव्हरऑल जे मार्गदर्शन असतं ह्या लोकांना करण्याचं काम आम्ही करत असतो. सध्याचा काळ किंवा आपण जर भोवताल बघितला तर समस्येच्या मुळाशी जाणं आणि समस्येवरची उत्तरं शोधणं याकडे वळणारा, चांगल्या अर्थाने एक दिशा शोधणारा काळ आहे. तर असं आहे का की या पार्श्वभूमीवरती वकिली क्षेत्रातल्या किंवा कायद्याच्या क्षेत्रात येणाऱ्या लोकांच्या संख्येची गरज वाढते आहे आणि तिथे महिलांना कुठल्या संधी आहेत, या दोन्ही विषयी काय सांगाल? तसं पाहायला गेलं तर कायद्याची गरज आता सगळीकडेच भासत आहे. प्रत्येक माणसागणिक त्याचा प्रश्न वेगळा आहे. त्या समस्या सोडवण्याकरता वकिलाची गरज आहे. वकिलांची संख्या निश्चितचपणे वाढली पाहिजे. वकिलीच्या क्षेत्रातल्या संधीही खूप आहेत. पारंपरिक वकिली करण्याव्यतिरिक्त आपण कॉर्पोरेट लॉयर म्हणून काम करू शकतो, कंपन्यांमध्ये काम करू शकतो. कंपन्यांचे जे कायदेशीर बाबी आहे त्याची पूर्तता करून कंपनी तोट्यात येणार नाही याकरिता आपण लक्ष देऊ शकतो. एक तर मी सायबर लॉचा जसा डिप्लोमा केला तसं सायबर लॉमध्ये पण आपण वकिली करू शकतो. कन्झ्युमरचे, ग्राहकांचे जे प्रश्न असतात, जेव्हा एखादी वस्तू विकत घेतल्यानंतर त्यामध्ये फसवणूक होते तर ती फसवणूक झाल्यानंतर पुढे मार्ग काय हे सांगण्याकरिता पण वकिलाची गरज असते. त्या पद्धतीने आपण करू शकतो. कायदेशीर पत्रकारिता करू शकतो. पुन्हा न्यायिक सेवा म्हणजे जज वगैरे आपण पाहत असतो, तर ह्यापर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय न्यायिक सेवेची आपण अभ्यास करून त्यामध्ये JMSCची एक्झाम देऊन आपण जिल्हा दंडाधिकारी किंवा अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी म्हणून सुद्धा काम करू शकतो. खूप साऱ्या संधी आहेत. माझ्यासारखी समाजसेवेची जर इच्छा असेल तर आपण स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करून, NGOमध्ये काम करून जे महिलांचे कौटुंबिक हिंसाचाराचे प्रश्न आहेत, बालकांचे प्रश्न आहेत, इतर काही समस्या आहेत, हे सोडवण्याचं काम देखील करू शकतो. एक सरकारी वकील, पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून सुद्धा आपण काम करू शकतो. फ्री लिगल एड नावाची एक कन्सेप्ट असते. समाजसेवेची जर खूप इच्छा असेल आपल्याला आणि वकिलांना जर इच्छा असेल आणि पक्षकार बहुधा असे असतात की त्यांना ते वकील हायर करण्यासाठी पण तेवढे पैसे देण्याची ऐपत नसते, मग फ्री लिगल एडतर्फे त्यांना वकीलही दिला जातो, त्यांचं समाधानही होतं, त्यांना न्यायही मिळतो. ते एक आत्मिक समाधान आपल्या मध्ये येतं की आपण समाजाप्रती काहीतरी करतोय. अशा बऱ्याचशा संधी इथे उपलब्ध आहेत. फक्त माझं स्त्रियांना असं सांगणं आहे की डिग्रीचा अभ्यास करून, लॉची डिग्री पूर्ण करून फक्त डिग्रीपुरतं मर्यादित न राहता एक पाऊल पुढे टाकसाल तेव्हा आपोआपच मागून संधी आपोआपच येत जाणार आहेत. आणि धैर्याने काम करा, चिकाटीने काम करा, मनोबल तुमचं स्ट्रॉंग ठेवा की मला काहीतरी करून दाखवायचं. स्त्रीचं अस्तित्व जर धोक्यात येऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर नक्कीच आपण त्या पद्धतीने स्वतः पाऊल उचलणं गरजेचं आहे. आणि मला हेही सांगायला आवडेल की जी माझी मुलं आहेत, मी प्रत्येक ठिकाणी जेव्हा कामं करायला जाते तेव्हा माझी दोन्ही मुलं अगदी लहान आहेत तरी मी त्यांना सोबत घेऊन जाते. आपल्याला पाहून आपली पुढची पिढी घडत असते. आम्ही आमच्या आईवडिलांचा वारसा घेऊन पुढे चाललोय, सासू सासऱ्यांचा वारसा घेऊन पुढे चाललोय. त्यांची स्वप्न, त्यांचे ज्या सामाजिक कार्याप्रती जी तळमळ होती ती आमच्यामध्ये आपसुकच आली आहे. ते बाळकडू आम्हाला भेटलेलं आहे, अंगवळणी आमच्या पडलं आहे, पण मग ते आमच्या पुढच्या पिढीला कसं पोचवता येईल त्याकरता आमची दोन्ही मुलं आमच्या सोबत असतात आणि त्यांना
त्यांच्यामध्ये ती संवेदनशीलता तयार व्हावी, त्यांच्यामध्ये ते प्रेम, आपुलकी, समाजाप्रती, देशाप्रती जे आपली कर्तव्य आहेत ती पूर्ण करण्यात त्यांना सहभाग त्यांनी द्यावा, म्हणून आम्ही त्यांना कायम सोबत घेऊन जातो. त्यांच्याबरोबर त्यांनी त्यांच्या अजून 4 मित्रांना प्रोत्साहित करावं, त्यांच्या 4 मित्रांनी अजून 4 मित्रांना, असं करता करता हा समाजसेवेचा जो वसा आहे तो आमच्या मागे त्यांनीही चालवावा, एवढी आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि स्त्रियांना माझं हेच म्हणणं राहील की आपण जे काम करतोय आपल्याला पाहून पुढची पिढी घडत आहे, त्यामुळे जे अन्याय अत्याचार सहन न करता त्याला वाचा फोडणं, एका स्त्रीने स्त्रीला समजून घेतलं पाहिजे आणि तिच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊन वाचा फोडायला पाहिजे. आणि नक्कीच आपल्याला बघून अजून 4 लोक आपल्या मागे काम करायला येतील. ह्या उद्देशाने पाऊल उचला आणि धैर्य बाळगा. ही तुमची उन्नत वाढ जी आहे ती अशीच विस्तृत होत राहो. आपल्या समाजासाठी तुमचं काम हे खूप मोलाचं ठरत राहो. या तुम्हाला खूप मनापासून सदिच्छा. आज इथे आलात आणि आमच्या सगळ्या सख्यांशी गप्पा मारल्या त्यासाठी दूरदर्शनच्या वतीने तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.